एक लग्न असे भाग 13. आज मला पूर्वासोबत बोलून फार छान वाटलं होतं, पण तिचं दुःख ऐकून वाईटही तितकंच वाटत होतं. तिला कसं यातून बाहेर काढू ते शक्यही नव्हतं. उलट माझ्यामुळे अजून तिचे प्रॉब्लेम वाढणारच आहे. तिचे प्रॉब्लेम जेव्हा संपणार तेव्हा ती लग्न होऊन सासरी जाईल आणि त्यासाठी अजून वेळ आहे. मी मागणी घालणार माझ्या पूर्वाला. ती पूर्वा सौरव आपटे या नावाने माझ्या घरात आणि आयुष्यात येणार. किती गोड स्वप्न आहे. असं वाटते सारखंच बघत राहावं हे स्वप्न. नाही, मला सत्यात आणायचे आहे. आता पुढे. तू असा कसा विचार करू शकतो सौरव? आज इतक्या दिवसांनी तुला वेळ मिळाली इथे यायला. एका मुलीसाठी ते आम्हा सगळ्यांची मैत्री तोडणार आहेस का? प्रिया बोलत होती. मी कुठं मैत्री तोडतोय? तुमच्या ग्रुपमध्ये बसत नाही म्हणजे काय मैत्री तोडणे होते काय? आणि मला तिच्यासोबत टाईम स्पेंड करावासा वाटतो तर काय बिघडलं? आपण क्लासमध्ये असतोच की सोबत आणि तिच्यासोबत वेळ मिळतोच किती? अर्धा तास. बस. सौरव आपली बाजू मांडत होता. काहीही उदाहरण देऊ नकोस. तू आपल्या ग्रुपमध्ये अजिबात बसत नाहीस, काव्या म्हणाली. असं काय करता गं त्याला? जरा समजून घ्या ना. प्रेमात पडलाय तो आणि आपली मैत्री काही एवढी तकलादू नाही लगेच तुटायला. मयूर प्रियाला समजावत म्हणाला. कसलं प्रेम आणि कसलं काय? अशा मुली फक्त श्रीमंत मुलांना फिरवण्याचे काम करतात. प्रिया मुरगळत म्हणाली. तोंड सांभाळून बोल प्रिया. मला अजिबात आवडलेले नाही तू हे जे काही बोलतेस ते. मला पूर्वाबद्दल एक शब्दही चुकीचा बोललेला आवडणार नाही, समजलं? मला फारच राग आला होता तिचा. सॉरी, तुला हर्ट करायचा माझा विचार नव्हता, पण मी एवढे काही चुकीचे बोलले नाही. अरे गप्प बसा आता. सौरव तुला फार मिस करतोय आम्ही, म्हणून ती थोडीशी चिडली आहे. अनिकेत प्रियाला डोळ्यांनी दाटवत म्हणाली. पूर्वा तशी मुलगी नाही रे. एवढी तर माणसांची पारख आहे मला. मलाच किती प्रयत्न करावा लागत आहे तिचा होकार मिळवण्यासाठी. मी हताश होऊन बसलो म्हणालो. हा माझ्या मित्रांचा ग्रुप माझी जान होता, म्हणून मी सगळी मंडळी चिडलेली, पण प्रिया आणि काव्याचं बोलणं मात्र माझ्या काळजात रुतलं. माझ्या पूर्वाला कोणी काही बोललेलं मला अजिबात सहन होत नाही. ठीक आहे, सोडा तो विषय. बरं, फुटबॉल तरी खेळणार आहेस की नाही? अभिनव विचारत होता. हो रे, फुटबॉल खेळणं कसं सोडणार आहे मी. चल, ऑफ झालेला मूड फुटबॉल खेळूनच जागेवर येणार. आम्ही सगळे मित्र ग्राउंडकडे निघालो. प्रिया आणि काव्यावर मी नाराजच होतो. कॉलेजचे पिरियड, त्यानंतर फुटबॉल आणि त्यानंतर जरा वेळ पूर्वासोबत. बस कसा दिवस जातो कळतसुद्धा नाही. आणि त्यातही ती एकटी भेटते कुठे मुठे मला. तिचा ग्रुप असतोच की सोबत, पण ती डोळ्यासमोर बसलेली बघूनच मनाला खूप समाधान मिळतं. आता तर कुठे मन मोकळेपणाने बोलायला लागली. लगेच हे लोक प्रेमात अडथळे आणायला लागले. आज मी आईसोबत ग्रोसरीज घ्यायला मॉलमध्ये गेलेलो. आईसोबत तेवढे सामान बघतच बसायला मला कंटाळा यायचा, म्हणून एका साईडला बसून गेलो. आई किराण्याचे सामान घेत होती. तिचे सामान घेऊन झालं तसं ती कोणातरी सोबत बोलत बोलत येत होती. मी समोर बघितलं आणि आश्चर्याने डोक्यावर हात ठेवून घेतला. हो आई, पूर्वासोबत बोलत येत होती. सोबत काजलसुद्धा होती. हसून गप्पा मारत होत्या दोघीजणी. हा माझा मुलगा सौरव. आई मला त्यांच्याशी ओळख करून देत म्हणाली. आम्ही तिघेजण एकमेकांकडे बघतच राहिलो. अगं आई, माझ्या मैत्रिणी आहेत या. आम्ही तिघे एकाच कॉलेजमध्ये आहोत. ज्युनियर आहे या दोघी मला, मी म्हणालो. फार गोड आहेत तुझ्या मैत्री. या पोरींनी बघ किती मदत केली मला आणि तू बसलायस इथे आरामात. आई माझ्या पूर्वाला गोड म्हणाली. तिला आवडली तर ही. काकू त्यात काय एवढं? मी सामानच घेत होती की त्यात तुमची थोडी मदत केली, पूर्वा अगदी नम्रपणे म्हणाली. काकू म्हणाली माझ्या आईला. मला राखी बांधते की काय कुणास ठाऊक. कुणाची रे ती मुलगी? आई गाडीत बसल्यावर विचारत होती. कोणती ग? तीच रे, दिसायला अगदी सुंदर होती ती. काय नाव बरं तिचं? हां, पूर्वा, आई म्हणाली. पूर्वा सावंत हे तिचं नाव. आपली निधी आहे ना, कारखानदारांनी त्यांची बेस्ट फ्रेंड आहेत या दोघीजणी. पण तू काय एवढी विचारपूस करतेस?
माझ्या मनात तर लाडू फुटू लागले होते, पण तरीही मी सभ्यपणाचा आव आणून विचारत होतो. अच्छा, निधीची मैत्रीण आहे का ही? कशी आहे रे निधी? बरेच दिवसापासून घरी नाही आली. आईने विषय बदलला. ती काय मजेतच असते. तुला फार आठवण येते का तिची? येते आठवण. माझा तर सून करून घ्यायचा विचार आहे तिला. अगं आजूबाजूला एवढ्या सुंदर मुली तुला भेटतात, त्यातली एखादी बघ ना. निधीला कशाला सून करून घ्यायचं आहे? ती बहिणीसारखी आहे मला, मी म्हणालो. आई पण ना, मी लहान असण्यापासून तिचं हेच चाललं आहे आणि बाबांचंही. अच्छा, मग ती सुंदर मुलगी आवडली का तुला? आईचा प्रश्न. ती? तसं काही नाही, पण हो छान आहे ना, मी अडखळत बोललो. चांगल्या घराण्यातली मुलगी असेल तर काही हरकत नाही माझी. आई बोलून गेली. खरंच आईचा एवढा अभिमान वाटला म्हणून सांगू. पण हे काय? घराण्याची अट घातली आहे आईने. कसं सांगू पूर्वाच्या घराण्याबद्दल? तिचे बाबा एवढे संशयी स्वभावाचे आहेत की त्यांच्या रागावर पूर्वाच्या आईने आत्महत्या केली. हे सांगितल्यावर काय रिॲक्ट करेल आई? असो, मी करेन आईला कन्व्हिन्स. पण त्याआधी माझ्या राणीला तर कन्व्हिन्स करायला पाहिजे. तिने कुठं होकार दिलाय अजून? तसं नाही पण नाही म्हणाली म्हणा अजून. मी पण तर आज हवेतच आहे बुवा. माझ्या आईकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यातच जमा आहे आणि बाबा काय ते आईच्या शब्दाबाहेर नाहीत. बघता बघता एक वर्ष संपून गेलं. पूर्वाची आणि माझी मैत्री आता चांगलीच फुलून लागली होती. तिने माझ्या प्रपोजचा अजूनही होकार दिला नसला तरी माझ्यावर तेवढेच प्रेम आहे हे जाणवते मला. आणि मीही निखळ मैत्री करतोय तिच्याशी. सारखं सारखं प्रेम आहे बोलून कशाला उगीच तिला धर्मसंकटात टाकायचं. अरे मला नाही आवडत माझा बर्थडे सेलिब्रेट करायला, पूर्वा म्हणाली. 2 दिवसांनी तिचा वाढदिवस होता. काय आवडतं मग तुला? मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. काही नाही. आई गेल्यापासून मी कधीच माझा वाढदिवस सेलिब्रेट केला नाही. ती होती तेव्हा फार हौशीने करायची. बाबांच्या तर लक्षातही नसते. ती लहानसा चेहरा करून म्हणाली. जे झालं ते विसरून जा आता. मला वाटतं तुझा वाढदिवस साजरा करावा तू. माझ्यासाठी स्पेशल आहेस पूर्वा. अरे पण असं हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट करणं माझ्या घरी माहीत आहे तुला. माहीत पडले तर माझी काही खैर नाही. ती बाबांना घाबरत होती. कोण सांगणार आहे घरी जाऊन? आपण हाफ डे कॉलेज करू आणि नंतर जाऊ. आणि आपण दोघेच थोडी असणार आहोत. काजल, निधी, शुभांगी यासुद्धा असणार आहेत. मी तिला कन्व्हिन्स करत होतो. झाली एकदाची. बघू आता उद्याचा दिवस कसा सेलिब्रेट होतो. मी ब्रासलेट घेतले आणि तिला गिफ्ट द्यायला. काय रिॲक्ट करते ते कळेलच उद्या. कॉलेजचा हाफ डे घेऊन मी हॉटेलमध्ये गेलो. निधी, काजल, शुभांगी आणि पूर्वा मी सांगितलेल्या वेळेत हजर होत्या. पूर्वा नाहीच म्हणत असेल पण काजल आणि निधीने तिला छान तयार करून आणले होते. शुभ्र रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अजूनच उठून दिसत होते. मी रूम बुक केली होती आणि केकसुद्धा आधीच ऑर्डर करून ठेवला होता. त्या आल्यावर वेटरने लगेचच केक आणला. पूर्वाने आपले अश्रू अलगद टिपत केक कापला. अश्रू आनंदाचेच होते. किती वर्षांनंतर तिचा असा वाढदिवस साजरा होत असेल. मी तिला केक भरवला. तिनेही पहिला बाईट मलाच चारला. नंतर बाकी सगळ्यांनी तिला केक चारला. स्नॅक्स वगैरे खाल्ल्यानंतर त्या तिघी बाहेर निघून गेल्या, आम्हाला प्रायव्हसी म्हणून. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे पूर्वा, मी तिला विश करत म्हणालो. थँक्यू सौरव, मला एवढं प्रेशियस फील केल्याबद्दल. आय लव्ह यू सो मच, पूर्वा माझ्या मिठीत शिरत म्हणाली. मी तर ब्लॉकच झालो. अशा पद्धतीने पूर्वा मला प्रपोज करेल मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि हे काय, चक्क मिठीत आली माझ्या. वाटलं तेवढं अर्सिक नव्हती ती, फक्त परिस्थितीमुळे जरा. काय म्हणालीस पूर्वा, परत म्हण. मी तिची मिठी घट्ट करत म्हणालो. नाही, परत नाही म्हणणार मी. ती भाव खात होती. आय लव्ह यू टू माय बेबी. मला खरंच विश्वास होत नाही आहे तू मला होकार दिला आहेस. मी अतिशय आनंदाने तिला उचलून घेत म्हणालो. तीही लाजली होती.
अरे तुझं गिफ्ट तर घे आधी. मी तिला खाली ठेवले आणि खिशातून बॉक्स काढून तिच्या हातात देत म्हणालो, काय आहे यात? हे असं तोंडाने सांगत असतात का सोना? उघडून बघ ना, मी म्हणालो. तिने बॉक्स उघडून बघितला. मला वाटते गिफ्ट बघून तिचा अतिशय आनंद होईल, पण तिचा मात्र चेहराच पडला. एवढं महागडं गिफ्ट नको आहे मला सौरव. तू दिलेल्या गिफ्ट समोर हे फार स्वस्त आहे हे. मी मी काय दिले तुला? तू आज 3 मॅजिकल वर्ड्स बोललीस ना, ते या गिफ्टपेक्षा कितीतरी जास्त किमती आहेस, मी म्हणालो. काहीतरीच तुझं. पण हे एवढं किमती ब्रासलेट मी घरी नाही नेऊ शकत. घरी काय सांगणार आहे मी? 1000 प्रश्न विचारतील माझे बाबा मला, ती म्हणाली. मी तिच्या हातातून ते ब्रासलेट घेतले आणि हातात घालून दिले. तिच्या नाजूक हातावर फारच खुलून दिसत होते. माझ्यासाठी ठेव ना प्लीज. सोन्याचं तर आहे, एवढं काही महाग नाही. तुझ्यासाठी नसेल रे महाग, पण माझ्यासाठी आहे. तू म्हणतोस तर घालते मी, पण जाताना परत घेऊन जा. तुझ्याशी लग्न केल्यावर ते माझंच असणार आहे. तोपर्यंत ठेव सांभाळून. सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिने एका दमात देऊन टाकली आणि मी आणखीनच प्रेमात पडलो तिच्या. घरी जाताना तिने खरंच ब्रासलेट काढून माझ्या हातात दिलं. एक दिवससुद्धा मी दिलेले गिफ्ट ती वापरू शकली नाही. मला फार फार वाईट वाटत होते. तिचे माझ्या श्रीमंतीवर प्रेम नव्हते, तर माझ्यावर होते. दुसरी कुठलीही मुलगी असती तर घरी घेऊन लपवून ठेवले असते, पण ती पूर्वा आहे माझी, बेस्ट असणारच. घरी आल्यापासून मी घेऊन बसलोय तिचं ब्रासलेट. किती उठून दिसत होतं तिच्या नाजूक हातावर. पण तिची अमानत मी अशीच जपून ठेवणार आहे. निधीलाही तो प्रसंग अगदी जशाच्या तसा आठवला. तिने डायरी बाजूला ठेवली आणि सौरवचे कपाट बंद करून परत उघडून बघितले. त्याने व्यवस्थित ठेवलेल्या कप्प्यात थोडा वेळ केल्यानंतर तिला एक डब्बी दिसली. तिने उघडून बघितले. त्यात तेच ब्रासलेट होते, जे त्याने पूर्वाला गिफ्ट केले होते. खरंच अगदी सांभाळून ठेवलं होतं त्याने. काव्याला नव्हते दिले. म्हणजे त्याच्या आयुष्यात पूर्वाची जागा नक्कीच वेगळी होती. निधी विचार करत होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? लाईक करून नक्की कळवा आणि भेटूया उद्या भाग 14 मध्ये. तोपर्यंत नमस्कार.